तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकास लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. तर ही स्थापना पुणे या ठिकाणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील कोणते ठिकाणास भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, महाराष्ट्रातील नागपूर या शहरास भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, कोणती नदी ही तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, मांडवी ही जी नदी आहे तर ती तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 6, भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भारतातील छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई स्टील प्रकल्प हा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम केव्हापासून अंमलात आणला गेला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 17 एप्रिल 2005 मध्ये पहा भारतामध्ये माहिती अधिकार अधिनियम हा अंमलात आणला गेला. केव्हा? 17 एप्रिल 2005 मध्ये. प्रश्न क्रमांक 8, महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2, विश्वास पाटील यांनी महानायक ही कादंबरी लिहिली. प्रश्न क्रमांक 9, लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला पहा ऑप्शन क्रमांक 1, रयतवारी पद्धत असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10 पहा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? तर ऑप्शन क्रमांक 3, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी होती. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4, जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 12, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13, मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2, कविता मुरुमकर यांनी मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 15, भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 16 पहा, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणाऱ्या पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, पालक हा लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून मुख्य भूमिका बजावणारा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 17, समता सैनिक दल म्हणजेच SSD ही सामाजिक संघटना टिंबटिंब यांनी स्थापन केली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, समता सैनिक दल ही सामाजिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 18 पहा, बालकामगार प्रतिबंध अधिनियम पुढीलपैकी कधी मंजूर झाला?
तर ऑप्शन क्रमांक 1 23 डिसेंबर सन 1986मध्ये बालकामगार प्रतिबंध अधिनियम मंजूर झाला. व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एस जयशंकर यांनी व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19 दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या शहरामध्ये दीक्षाभूमी हे स्थान स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही किती स्तरीय होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 3 स्तरीय ही बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था होती. किती स्तरीय? 3 स्तरीय. प्रश्न क्रमांक 21 पहा. तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध असलेले शहराचे नाव सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 डिगबोई आसाम हे शहर तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध असलेले शहर आहे. कोणते? डिगबोई आसाम हे शहर. प्रश्न क्रमांक 22 पहा. रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले राष्ट्रगीत हे कोणत्या काँग्रेस अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच गायले गेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता अधिवेशन सन 1911 या काँग्रेस अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले राष्ट्रगीत हे पहिल्यांदाच गायले गेले होते. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर आसाम या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 24 पहा. खालीलपैकी कोण राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्याचे राज्यपाल हे पहा मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 25 पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात प्रथमच बाल न्याय कायदा संमत झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सन 1986 या वर्षी भारतात प्रथमच बाल न्याय हा कायदा संमत झाला. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये वृद्ध लोकसंख्येची म्हणजेच 60 वर्षावरील सर्वाधिक प्रमाण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भारतातील केरळ या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार वृद्ध लोकसंख्येची बघा सर्वात जास्त प्रमाण आहे. कोणत्या राज्यामध्ये? केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 27 पहा. भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष बनण्याची संधी कोणाला मिळालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 PT उषा यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष बनण्याची संधी मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्याने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र या राज्याने मिशन ड्रोन प्रकल्प हा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा विदा सावरकर हे 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 30 पहा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णात खोती यांना मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवतो?
तर या प्रश्नाचे उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने ऑक्सिडेनचे प्रमाण दर्शवतो. प्रश्न क्रमांक 33 पहा 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरतेच्या बाबतीमध्ये केरळनंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो. तर या प्रश्नाचे उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 केरळनंतर मिझोरम या राज्याचा क्रमांक हा 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरतेच्या बाबतीमध्ये लागतो. प्रश्न क्रमांक 34 पहा सन 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले. तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी यांनी सन 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद हे भूषवलेलं होतं. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा शेंगा या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. प्रश्न क्रमांक 36 पहा सध्या संविधानातील मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सध्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या ही ऑप्शन क्रमांक 2 एकूण 11 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 37 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38 पहा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना ही कोणत्या समितीने केली. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सुवर्णसिंह या समितीने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना ही केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराने सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा किताब पटकावलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई या भारतीय शहराने सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा किताब पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील पितळखोरा हे सर्वात जुनी लेणी आहे. प्रश्न क्रमांक 41 पहा भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये करण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा द्वारका या शहरामध्ये भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण हे करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 42 पहा खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 खुदा एक खिदमतगार या हे स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव होते. प्रश्न क्रमांक 43 पहा भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना ही टिंबटिंब यांनी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले यांनी पहा भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गुजरात या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 45 बीबी का मकबरा हे महाराष्ट्रातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बीबी का मकबरा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 46 भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा शीतल देवी यांची भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून निवड केलेली आहे. कोणाची? शीतल देवी यांची. प्रश्न क्रमांक 47 पहा भारतातील कोणते राज्य हे मलबेरी रेशीम उत्पादनामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे.
तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील कर्नाटक हे राज्य पहा मलबेरी रेशीम उत्पादनामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 48 पहा खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 24 जानेवारी या दिवशी बालिका दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा मरू वनस्पती ही कोणत्या प्रकारच्या हवामानात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 मरू वनस्पती ही बघा वाळवंटी हवामान किंवा उच्च पठार क्षेत्र या प्रकारच्या हवामानामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 50 पहा भारतातील बहुतांश राज्याच्या सीमेला लागून असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे तर हे राज्य बहुतांश राज्याच्या सीमेला लागून असलेले राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1886 मध्ये कोणत्या समाजसुधारकाने पुण्यामध्ये विधवा गृहाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा D.K. कर्वी या समाजसुधारकाने इसवी सन 1886 मध्ये पुण्यामध्ये विधवा गृहाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 52 नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या सरकारने प्रजापालन कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तेलंगणा या राज्य सरकारने नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रजापालन कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 53 खालीलपैकी कोणती संस्था ही गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 परमहंस मंडळी ही संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नसलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक 54 पहा बालहत्या प्रतिबंध कायदा हा कधी पास झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंध कायदा हा पास झाला होता. प्रश्न क्रमांक 55 पहा दुधामध्ये कोणत्या प्रकाराचे प्रथिन आढळते. तर दिलेल्या पर्यायाच्या आधारे आपल्याला उत्तर सांगायचं आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 1 दुधामध्ये केसिन या प्रकाराचे प्रथिन आढळते. प्रश्न क्रमांक 56 पहा मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर प्रामुख्याने पहा पचनसंस्था याच्यावर घातक परिणाम होतो. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक 58 पहा 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार पुढीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता ही सर्वाधिक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 बिहार या राज्याची 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार बिहार या राज्याची लोकसंख्या घनता ही सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 59 पहा गोलकोंडा खान ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गोलकोंडा ही खान आहे. प्रश्न क्रमांक 60 पहा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी सन 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 61 पहा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक खालीलपैकी कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 श्री वि.स. पांगे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत. प्रश्न क्रमांक 62 पहा कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा WHO या संस्थेने कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 63
खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 64 पहा, मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 65 पहा, ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी टिंबटिंब या नावाने शेतकऱ्यासाठी कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा राज्य सरकारने कृषी कर्जासाठी सफल या नावाने शेतकऱ्यासाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल हे सुरू केले होते. कोणत्या नावाने? तर सफल या नावाने.